ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ चतुपंचाशतमध्याय. शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह. श्रीशुक म्हणतात, अशा प्रकारे क्रोधाविष्ट झालेले सर्व राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनांवर स्वार झाले आणि धनुष्य घेऊन आपापल्या सेनेंसह श्रीकृष्णांवर धावले. राजन, यादवांच्या सेनापतींनी जेव्हा पाहिले की शत्रू आपल्यावर चढाई करीत आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा आपापल्या धनुष्यांचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून ते त्यांच्या समोर उभे राहिले. जरासंधाच्या सेनेतील काही जण घोड्यांवर, काही जण हत्तींवर, तर काही जण रथात बसलेले होते. धनुर्विद्येत निष्णात असलेले ते यादवांवर बाणांचा वर्षाव करू लागले. जसा ढगांनी डोंगर पाडलेला मुसळधार पाऊस. रुक्मिणीने आपल्या पतीची सेना बाणवर्षावाने आच्छादलेली गेलेली पाहिली, तेव्हा लाजून भयभीत नेत्रांनी तिने भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहिले. भगवान हसून म्हणाले, सुंदरी, भिवू नकोस. तुझ्या सेनेकडून आत्ता शत्रूच्या सेनेचा नाश होईल. इकडे गद, संकर्षण इत्यादी यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रूंचे हत्ती, घोडे व रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यांच्या बाणांनी रथ, घोडे आणि हत्तीवर बसलेल्या शत्रू पक्षाच्या वीरांची कुंडले, किरीट व पगड्यांनी सुशोभित झालेले कोट्यवधी मस्तके, खडग, गदा आणि धनुष्ययुक्त हात, मनगटे, मांड्या तसेच पाय तुटून जमिनीवर पडू लागले. अशाच प्रकारे घोडे, खेचरे, हत्ती, उंट, गाढवे आणि माणसांची मस्तके सुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागली. शेवटी विजयाची अपेक्षा करणाऱ्या यादवांनी शत्रूच्या सेनेचा धुव्वा उडवला. जरासंध इत्यादी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघाले. आपल्या भावी पत्नीला पळवल्यामुळे दुःखी झालेला निस्तेज, निरुत्साही, तोंड वाळलेल्या शिशुपालाजवळ जाऊन त्याला ते म्हणाले, हे पुरुषसिंह, ही उदासीनता सोडून दे, कारण हे राजन, प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखी होईल किंवा मनाविरुद्धच होईल याची खात्री देता येत नाही. कठपुतली ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत असते, त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा भगवंतांच्या इच्छेनुसारच सुखदुःखासंबंधी प्रयत्न करीत असतो. 23 अक्षौहिणी सेनेसह माझ्या श्रीकृष्णाने 17 वेळा पराभव केला. मी मात्र एकदाच त्यांच्यावर विजय मिळवला. तरी सुद्धा या घटनेबद्दल मी कधी शोक करीत नाही की आनंदित होत नाही, कारण मला हे माहीत आहे की प्रारब्धानुसार कालच या जगाला नाचवीत असतो. आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णांच्या अधिपती असलेल्या यादवांनी थोड्याशा सेनेनिशीच आमचा पराजय केला. यावेळी शत्रूंचा विजय झाला, कारण काल त्यांना अनुकूल होता. जेव्हा तो आम्हाला अनुकूल होईल तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना जिंकू. जेव्हा मित्रांनी त्याला अशा प्रकारे समजवले, तेव्हा तो आपल्या अनुयायांसह आपल्या राजधानीला परत गेला आणि त्याचे वाचलेले मित्र राजे सुद्धा आपापल्या नगरांकडे गेले. पण कृष्णद्वेष्टा रुक्मीला मात्र बहिणीचा श्रीकृष्णांशी राक्षस विवाह सहन झाला नाही. त्यामुळे बलवान रुक्मीने एक अक्षौहिणी सेनेसह श्रीकृष्णांचा पाठलाग केला. महाभाऊ रुक्मी कवळला, कवच अंगात घालून आणि धनुष्य घेऊन त्याने सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली. आपणा सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो की जर युद्धात श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणले नाही तर कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही. असे म्हणून तो रथावर आरूढ झाला आणि सारथ्याला म्हणाला, जेथे कृष्ण असेल तेथे घोड्यांना ताबडतोब पिटाळ. आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचे आहे. आज मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्या दुष्ट गवळ्याच्या शौर्याचा गर्व धुळीला मिळवीन, कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीने घेऊन गेला आहे. भगवंतांचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना थांब थांब म्हणून आव्हान देऊ लागला. त्याने धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांना 3 बाण मारले आणि तो म्हणाला, यदूंच्या कुलकलंका, जरा थांब. कावळ्याने हविद्रव्य पळवावे त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरी करून कुठे पळून चाललास? अरे मूर्खा, तू मायावी आणि कपट युद्धात कुशल आहेस. आज मी तुझा गर्व पार धुळीला मिळवतो. माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत तोवरच या मुलीला सोडून दे. तेव्हा श्रीकृष्णांनी किंचित हसून त्याचे धनुष्य तोडून टाकले आणि त्याच्यावर 6 बाण सोडले. त्याच्या 4 घोड्यांवर 8 बाण आणि सारथ्यांवर 2 बाण सोडले. शिवाय 3 बाणांनी ध्वज तोडून टाकला. तेव्हा रुक्मिणीने दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णांवर 5 बाण सोडले. ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकले. नंतर रुक्मिणीने आणखी एक धनुष्य घेतले, परंतु अच्युतांनी तेही तोडून टाकले.
रुक्मिणी परीघ, पट्टी, शूल, ढाल, तलवार, शक्ती, तोमर इत्यादी जी जी शस्त्रास्त्रे हातात घेतली ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली. तेव्हा संतापून रुक्मिणीने हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो त्याप्रमाणे त्याने त्यांच्यावर झेप घेतली. रुक्मी चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलवारीचे तुकडे तुकडे केले आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली. आपले पती भावाला मारू पाहतायत हे पाहून रुक्मिणी भीतीने व्याकुळ झाली आणि पतीच्या चरणांवर लोटांगण घालून काकुळतीने म्हणाली, हे देवदेवा, हे जगतपते, हे योगेश्वरा, आपले स्वरूप कोणी जाणू शकत नाही. हे महापराक्रमी, हे कल्याण स्वरूप, आपण माझ्या भावाला मारू नये. श्रीशुक म्हणतात, रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती. शोकामुळे तिचा चेहरा सुकला होता, गळा दाटून आला होता. भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला होता. अशा अवस्थेत तिने भगवंतांचे चरण पकडले. तेव्हा भगवंतांचे हृदय करुणेने द्रवले आणि त्यांनी रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला. तरी सुद्धा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याला श्रीकृष्णांनी दुपट्ट्याने बांधून व त्याच्या दाढी मिशांचे पाठ काढून त्याला विद्रूप केले. तोपर्यंत यदुवीरांनी शत्रूच्या अद्भुत सेनेला हत्ती जसे कमळांचे ताटवे चुरगळून टाकतो त्याप्रमाणे छिन्न विच्छिन्न करून टाकले. नंतर ते लोक तेथून माघारी फिरून श्रीकृष्णांच्या जवळ आले आणि पाहतात तर दुपट्ट्याने बांधलेला रुक्मी अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे. त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला मोकळे केले. नंतर ते श्रीकृष्णांना म्हणाले, हे कृष्णा, तू हे चांगले केले नाहीस. असे करणे आम्हाला शोभत नाही. आपल्या नातलगांच्या दाढी मिशा छाटून त्याला कुरूप करणे हा तर एक प्रकारचा त्याचा वधच होय. त्यानंतर रुक्मिणीला उद्देशून ते म्हणाले, हे पतिव्रते, तुझ्या भावाला विद्रूप केले म्हणून आमच्यावर तू रागावू नकोस. कारण जीवाला सुख दुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याला स्वतःच्याच कर्माचे फळ भोगावे लागते. नंतर श्रीकृष्णाला म्हणाले, कृष्णा, आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला तरी सुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही. त्याला सोडून दिले पाहिजे. स्वतःच्या अपराधांमुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो. मेलेल्याला पुन्हा काय मारणार? पुन्हा रुक्मिणीला म्हणाले, हे पतिव्रते, ब्रह्मदेवाने क्षत्रियाचा धर्मच असा केला आहे की भावाने सुद्धा आपल्याला मारावे. भावाने सुद्धा आपल्या भावाला मारावे म्हणून हा क्षात्र धर्म अत्यंत कठोर आहे. नंतर श्रीकृष्णांना म्हणाले, जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्भाने आंधळे झालेले असतात ते राज्य, पृथ्वी, पैसा, स्त्री, मान, तेज आणि अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचा सुद्धा तिरस्कार करतात. पुन्हा ते रुक्मिणीला म्हणाले, तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणारा आहे. त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा दंड त्याला दिला आहे. त्याला तू अज्ञानी लोकांप्रमाणे अनुचित मानीस आलीच तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे. हे देवी, जे लोक भगवंतांच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात त्यांनाच आपला मित्र हा शत्रू आणि हा त्रयस्थ असा मोह होतो. देह धारण करणाऱ्या सर्वांचा मायातीत आत्मा एकच आहे. पाणी, घडा या उपाधी भेदाने जसे सूर्य, चंद्र इत्यादी आणि आकाश एकच असून अनेक वाटतात त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीरभेदाने आत्मा भिन्न आहे असे मानतात. या शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे. पंचमहाभूते, पंचप्राण, तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहे. देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेलेली आहे आणि या कल्पनेचेच प्राणी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हे साध्वी, डोळे आणि रूप हे दोन्हीही सूर्यामुळे प्रकाशित होतात. सूर्य हेच त्यांचे कारण आहे. म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूपाचा कधी वियोग होत नाही की संयोग होत नाही. त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्ययास येते. सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे. तर मग आत्म्याशी दुसऱ्या असत पदार्थांचा संयोग किंवा वियोग कसा होऊ शकेल? जन्म घेणे, असणे, वाढणे, बदलणे, क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात, आत्म्याचे नव्हेत. जसे कृष्ण पक्षांमध्ये कलांचा क्षय होतो, चंद्राचा नाही. परंतु अमावस्येच्या दिवशी लोक व्यवहारात चंद्राचा क्षय झाला असे म्हणतात. त्याचप्रमाणे जन्म, मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात, परंतु भ्रमाने लोक त्याला आत्म्याचेच समजतात. जसा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसतानाही भोगणारा, भोगली जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव घेतो, त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाचा खरा समजून अनुभव घेतात. म्हणून हे सहस्यवदने,
अज्ञानामुळे होणाऱ्या या शोकाचा त्याग कर. हा शोक अंतःकरणाला उदास करतो, मोहित करतो. म्हणून तत्वज्ञानाने याला पूर्णपणे सोडून देऊन तू आपल्या स्वरूपात स्थिर हो. श्रीशुक म्हणतात, बलरामांनी जेव्हा रुक्मिणीची अशी समजूत घातली, तेव्हा रुक्मिणीने मनातील कटुता काढून टाकून विवेकबुद्धीने मनाचे समाधान केले. शत्रूंनी ज्याचे सैन्य आणि तेज नाहीसे केले होते, त्या रुक्मीचे फक्त प्राणच वाचले होते. त्याचे मनोरथ धुळीला मिळाले. आपल्याला विद्रूप केले गेले ही आठवण तो विसरू शकत नव्हता. म्हणून त्याने आपल्याला राहण्यासाठी भोजकट नावाची एक मोठी नगरी बसवली. त्याने अगोदरच प्रतिज्ञा केली होती की दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. म्हणून रागाने तो तेथेच राहू लागला. परीक्षिता, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजांना जिंकून रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणून विधीपूर्वक तिचे पाणी ग्रहण केले. हे राजन, द्वारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णांबद्दल अनन्य प्रेम होते. त्यामुळे तेथे घरोघर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. तेथील आनंदित झालेल्या स्त्रीपुरुषांनी रत्नांची चमकणारी कुंडले घातली होती. त्यांनी सुंदर पोशाख परिधान केलेल्या वधूवरांना अनेक नजराणे आहेर म्हणून दिले. त्यावेळी द्वारकेत कोठे कोठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होते. ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा, वस्त्रे आणि रत्नांची तोरणे बांधलेली होती. घरांच्या दारांवर मंगल वस्तू लावल्या होत्या. पाण्याने भरलेल्या कलशांनी, अगरू आणि धूपाच्या सुगंधाने व दीपमाळांमुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती. अत्यंत जिवलग राजांना आमंत्रित केले होते. त्यांच्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या झिरपण्याने द्वारकेतील सडका भिजल्या होत्या. प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावलेली असल्याने ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती. त्या उत्सवात इकडे तिकडे घाईघाईने धावणाऱ्या कुरु, सुजय, कैकेय, विदर्भ, यदू आणि कुंती या वंशाचे लोक एकमेकांसमवेत आनंदोत्सव साजरा करत होते. जिकडे तिकडे रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून व त्यांचेच गुणगान ऐकून राजे आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. महाराज, रुक्मिणीरूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री पुरुषांना अत्यंत आनंद झाला. अध्याय 54 समाप्त.